हमास आणि इस्रायलमध्ये युद्धविराम सुरू होऊन साधारणपणे 2-2.5 महिने उलटून गेले तरी तिथं हल्ले सुरूच आहेत। मात्र अशात सामान्य गाझावासियांची प्रचंड हानी झाली। 2 वर्षांच्या युद्धानं गाझाची अपरिमित हानी झाली आहे। यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र गाझाच्या पुनर्विकासाचा विडा उचलल्याचं दिसतंय। त्यांनी गाझाला स्मार्ट सिटी बनवण्याचं ठरवलंय। त्यासाठी ट्रम्प प्रशासन गाझाला भरघोस मदत करणार आहे। काय आहे ट्रम्प यांचा गाझा प्लॅन आणि त्यात खरंच गाझावासियांचा विकास साधला जाणार आहे का? पाहूया एक रिपोर्ट। तुम्हाला इतिहासातून काहीतरी शिकलं पाहिजे। तीच चूक तुम्ही किती दिवस करणार? सध्या गाझा म्हणजे एका नरकासमान आहे। हे बॉम्ब हल्ले सुरू होण्याआधी वेगळी स्थिती नव्हती, मात्र आम्ही आता त्यांना एक चांगलं सुरक्षित आयुष्य देणार आहोत आणि तुम्हाला दिसेलच आमच्या या निर्णयाला सगळीकडून पाठिंबा मिळेल। ट्रम्प यांनी हे विधान यावर्षी फेब्रुवारी महिन्यात केलं होतं। ते सत्तेत आले जानेवारीमध्ये आणि तेव्हापासूनच त्यांनी हमास इस्रायल युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते। त्याला यश आलं हे वर्ष संपता ही वेगळी गोष्ट। मात्र फेब्रुवारी महिन्यापासूनच ट्रम्प यांच्या मनात गाझा शहरासाठी वेगळेच प्लॅन होते। त्या संदर्भातला एक व्हिडिओ देखील त्यांनी त्यांच्या ट्रूथ सोशल मीडियावर पोस्ट केला होता। AI जनरेटेड तो व्हिडिओ होता सुखसमृद्धीनं नटलेल्या अद्ययावत पायाभूत सुविधांनी युक्त असलेल्या गाझा प्रदेशाचा। आता पुन्हा ते स्वप्न साकारण्यासाठी ट्रम्प यांच्या योजनेला मूर्तरूप देण्यासाठी अमेरिकेनं हालचाली सुरू केल्या। अमेरिकेनं युद्धग्रस्त गाझाला पुन्हा उभं करण्यासाठी एक मोठी योजना सादर केली आहे। या योजनेअंतर्गत गाझाला सुमारे 9.3 लाख कोटी म्हणजेच 112 अब्ज डॉलर खर्च करून एका आधुनिक स्मार्ट सिटीमध्ये रूपांतरित केलं जाईल। यापैकी सुमारे 5 लाख कोटी म्हणजे 60 अब्ज डॉलर अमेरिका देणार आहे। जागतिक पर्यटन स्थळ बनवण्यासाठी लक्झरी रिसॉर्ट्स, पंचतारांकित हॉटेल्स, मरीना आणि मनोरंजन क्षेत्र उभारले जातील। शहरांतर्गत प्रवासासाठी हाय स्पीड ट्रेन नेटवर्क, रुंद आणि आधुनिक रस्ते तसंच मल्टी मॉडेल वाहतूक व्यवस्था आखली जाईल। वीज पुरवठ्यासाठी सौर आणि इतर अक्षय ऊर्जेवर आधारित AI आधारित स्मार्ट पॉवर ग्रिड असेल। स्मार्ट सिटीसाठी डिजिटल गव्हर्नन्स, ई-गव्हर्नन्स प्रणाली, डेटा प्लॅटफॉर्म आणि एक मुख्य डिजिटल कार्यालय उभारलं जाईल। व्यापार आणि रोजगार वाढवण्यासाठी फ्री ट्रेड झोन, आंतरराष्ट्रीय व्यवसाय जिल्हा, तंत्रज्ञान केंद्र, इनोव्हेशन लॅब आणि स्टार्टअप सेंटर्स उभारले जातील। ट्रम्प यांचे जावे जॅरेड कुशनर आणि अमेरिकेचे विशेष प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ यांनी ही योजना तयार केली आहे। त्याला नाव दिलंय प्रोजेक्ट सनराइज। याचा उद्देश केवळ गाझाला ढिगाऱ्यातून बाहेर काढणं असा नाही, तर त्याला एक आधुनिक तंत्रज्ञान आधारित आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवणं आहे। गुंतवणूक देशांसमोर हा प्रकल्प 32 स्लाइडच्या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे सादर केला जातोय। या संपूर्ण मेगा प्रोजेक्टवर पुढील 10 वर्षात टप्प्याटप्प्यानं खर्च केला जाईल। अमेरिका सुमारे 5 लाख कोटी रुपयांची रक्कम अनुदान आणि कर्जाच्या हमीच्या स्वरूपात देईल, तर उर्वरित पैसा आखाती देश, युरोप आणि इतर आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून गोळा केला जाईल। याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलवर पुढे नेण्याची तयारी आहे। मात्र यात सर्वात मोठं आव्हान असेल ते सुमारे 20 लाख पॅलेस्टिनींच्या पुनर्वसनाचं। जेव्हा गाझामध्ये बांधकाम सुरू होईल तेव्हा इतक्या मोठ्या लोकसंख्येला तात्पुरत्या स्वरूपात दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करावं लागणार आहे। सध्याच्या योजनेत त्यांना कुठं स्थलांतरित केलं जाईल हे काही स्पष्ट नाही। तर दुसरी मोठी समस्या म्हणजे युद्धानंतर गाझामध्ये जमा झालेला कोट्यवधी टन ढिगारा, जो हटवण्यासाठी अब्जावधी डॉलर्स आणि बराच वेळ लागेल। गेल्या 2 वर्षांच्या युद्धामुळे गाझामध्ये सुमारे 70,000हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये सुमारे 18,430 मुलांचा समावेश आहे। साधारणपणे 39,384 मुलांच्या एका पालकाचा मृत्यू झालाय, तर 17,000 मुलं अनाथ झाली आहेत। सुमारे 1 लाखाहून अधिक जण जखमी झाले। सुमारे 20 लाख लोकसंख्येपैकी 90% लोक बेघर आहेत। गाझा पट्टीचा सुमारे 80% भाग लष्करी क्षेत्र झालाय। 54 दशलक्ष टन कचरा जमा झालाय। हा कचरा हटवण्यासाठी 10 वर्ष आणि 1.2 ट्रिलियन डॉलर लागणार आहेत। संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार गाझामधील 80% इमारती उद्ध्वस्त झाल्यात। अंदाजे 4.5 ट्रिलियन रुपयांचं नुकसान झालंय। 90% शाळा, 94% रुग्णालय आणि सर्व विद्यापीठांचं नुकसान झालंय। 10 विद्यापीठांच्या 51 इमारतींपैकी एकही इमारत अस्तित्वात नाही। 30,000 कोटी रुपयांच्या शैक्षणिक पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्यात। अंदाजे 40,000 कोटी रुपयांच्या आरोग्य पायाभूत सुविधा नष्ट झाल्यात। जमिनीत इतकी स्फोटकं झाली आहेत की ती सुपीक होण्यासाठी 25 वर्ष लागतील। सुमारे 98.5% शेत जमीन नष्ट झाली आहे। 83% सिंचन विहिरींचं नुकसान झालंय। त्यामुळे गाझाचा विकास करण्यासाठी प्रचंड मेहनत, पैसा आणि इच्छाशक्तीची गरज आहे।
त्यातच जरी युद्धविराम सुरू असला तरी अद्याप हल्ले काही थांबलेले नाहीत. इस्रायल आणि अमेरिकेच्या मते हा प्रकल्प पुढे नेण्याची एक अट म्हणजे हमासचं निशस्त्रीकरण आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत हमास यासाठी तयार होणं कठीण मानलं जात आहे. त्यामुळे या संपूर्ण योजनेच्या अंमलबजावणीवरच मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.